रमेश नावाचा एक तरुण खेडेगावात राहत होता. त्याला नेहमी रहस्यमय गोष्टींबद्दल खूप कुतूहल वाटे. एके दिवशी त्याच्या गावातल्या जुन्या झोपडपट्टीबद्दल चर्चा झाली. ती झोपडपट्टी अनेक वर्षापासून ओसाड होती, कारण लोक म्हणायचे की तेथे भूतबाधा आहे. रमेशने ठरवले की तो त्या झोपडपट्टीत जाऊन काय खरं आहे ते शोधून काढेल. त्या रात्री रमेश आपल्या मित्रांसह त्या झोपडपट्टीत गेला. तेथे पोहोचल्यावर त्यांनी एक मोकळं अंगण पाहिलं. झोपड्यांच्या भिंती कोसळल्या होत्या, छप्पर गळत होतं आणि हवेत विचित्र थंडावा जाणवत होता. मित्रांमध्ये एक प्रकारची भीती पसरली होती, पण रमेश निर्धाराने पुढे गेला. तेव्हा अचानक एक झोपडीच्या आतून कुजबूज ऐकू आली. सर्व मित्र घाबरले, पण रमेशने त्यांना शांत राहण्यास सांगितले आणि हळूहळू त्या झोपडीच्या आत डोकावले. आतला अंधार एवढा गडद होता की काहीच दिसत नव्हतं. रमेशने आपली टॉर्च चालू केली आणि तेव्हा त्याला झोपडीच्या कोपऱ्यात एक जुनी लोखंडी पेटी दिसली. ही पेटी उघडली पाहिजे, रमेश म्हणाला. त्याच्या मित्रांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो ऐकल तो रमेश कसला. त्याने धीराने ती पेटी उघडली. आत काय एक जुना पांढरा कपडा होता, काळी माती आणि एक भंगार प्रकारचा आरसा होता. मित्रांनी विचारले, हे काय आहे? तेव्हा अचानक झोपडीत जोरात वाऱ्याचा झटका आला आणि पेटीतील आरसा जमिनीवर पडला. आरसा फुटल्यानंतर एक वेगळाच प्रकार झाला. झोपडीतील हवेचा थंडावा वाढू लागला. दरवाजे खिडक्या आपोआप उघडू बंद होऊ लागल्या आणि एका स्त्रीचा किंचाळण्याचा आवाज आला. सर्वजण घाबरून थरथर कापत होते. रमेशने थोडा धीट होता, पण आता तोही हादरला होता. त्याने पळण्याचा प्रयत्न केला, पण ज्या रस्त्याने ते आले होते तो अचानक गायब झाला होता. झोपडपट्टीच्या भोवती धुकं पसरलं होतं. मित्रांनी प्रार्थना सुरू केली तेव्हा झोपडीच्या दरवाजात एक उंच सावली दिसली. ती सावली हळूहळू जवळ येत होती. तिचा चेहरा अस्पष्ट होता, पण लालसर डोळे चमकत होते. माझं इथं स्वागत करायला आलात का? त्या सावलीने थंड आवाजात विचारले. रमेशने धीर एकवटून विचारलं, तुम्ही कोण? मी इथली राखण करणारी आत्मा आहे. ही जागा का भंग केलीस? त्या सावलीचा आवाज ऐकून अजून भयान झाला. तेवढ्यात मित्रांपैकी एकाने धीर करून पेटीतील पांढरा कपडा उचलून सावलीसमोर फेकला. क्षणात सगळं शांत झालं. धुकं विरळ झालं. सावली गायब झाली आणि वातावरण पुन्हा सामान्य झालं. सर्वजण घाबरून तिथून पळत सुटले. रमेश आणि त्याच्या मित्रांनी त्या घटनेबद्दल कोणालाही काही सांगितलं नाही. तेव्हापासून रमेशने कधीच कोणत्याही रहस्यमय जागेकडे जाण्याचं धाडस केलं नाही. त्या रात्रीचा भयानक अनुभव त्याला आयुष्यभर लक्षात राहिला. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.